दोन्ही बाजूला डोंगर, मध्ये सुंदर हायवे आणि या निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक गुपित मार्केट. वा, काय सीन आहे. निसर्ग आणि बेकायदेशीर बाजार यांचा परफेक्ट संगम. इथे एक नारळ 40ला आणि 3 नारळ 100ला. नारळच नाही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, बॅग, चप्पल आणि तर कमाल म्हणजे थेट इनोवा गाडीच्या डिकीतून शर्ट विकले जात आहेत. हे सगळं चाललंय नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत. प्रश्न असा आहे, हे लोक कोण आहेत? यांना इथे बसायची परवानगी कोणी दिली? आणि एवढ्या मोठ्या हायवेवर हा बाजार भरूच कसा दिला जातोय? आधीच हा हायवे कायम ट्रॅफिक जॅमने भरलेला असतो आणि हे सगळं त्यात अजून भर टाकतंय. काही आठवड्यांपूर्वी एक नारळ रस्त्यावर आल्यामुळे एका बाईक स्वारचा अपघात झाला. ग्रीन आणि क्लीन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये निसर्गाच्या मधोमध हे सगळं होणं खरंच अपेक्षित आहे का? हा प्रश्न सुटणार का? तुमचं मत नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.